नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे आणि या शिक्षेला स्थगिती देताना नाशिकच्या सत्र न्यायालयानं काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं सुद्धा नोंदवलेली आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरू शकतात आणि त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा निवडणूक करण्याची वेळ आली तर जनतेचा पैशाचा खर्च होईल असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केसचा सुद्धा दाखला कोकाटेंच्या केसच्या निकालामध्ये विचारात घेण्यात आला आणि मंत्री माणिकराव कोकाटेंच्या 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे। कोकाटेंना अपात्र ठरवलं तर निवडणूक घ्यावी लागेल असं कोर्ट म्हणतंय। जो शासनाची फसवणूक करतो, जो खोटे अर्ज देतो, त्याला ह्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार काय? कायदेशीर तर नाहीच आहे। कारण लिली थॉम्पसनच्या केसप्रमाणे ज्याला 2 वर्ष का त्यापेक्षा अधिक होते शिक्षा, त्या व्यक्तीला त्या पदावर आणि आमदारकीला राहण्याचा प्रश्न निर्माण होत नाही। शिक्षेला स्थगिती दिली म्हणजे शिक्षा कॅन्सल झाली असा अर्थ होत नाही। त्यांनी दंड तर भरलेलाच आहे 50,000। मग अशा व्यक्तीला का पदावर राहण्याचा अधिकार आहे? त्यांनी जर समजा काही कारवाई नाही केली, हे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाकडे खूप वर्ष लागणार आहे। मी आता माननीय राज्यपालांकडे पत्र देणार आहे की लिली थॉम्पसन प्रमाणे तुम्ही कारवाई करणार का नाही, मग मी स्वतः PL दाखल करणार आहे। आणि नुकताच पाहिलेल्या आपण अपडेटनुसार कोकाटेंच्या सुनावणीमधील कोर्टाचं निरीक्षण काय आहे त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। माणिकराव कोकाटे मागील 35 वर्षांपासून लोकप्रतिनिधी आहेत। लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला। जर त्यांना अपात्र ठरवलं तर पोटनिवडणूक घ्यावी लागेल आणि त्यामुळे जनतेचा पैसा पुन्हा खर्च होईल असं सुद्धा कोर्ट म्हणतंय। संपूर्ण खटल्यादरम्यान कोकाटे जामिनावर बाहेर होते। खटला पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्यांना जामीन मंजूर झालेला होता। आता त्यांना अपात्र ठरवलं तर त्यांच्यावर अन्याय होईल असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय।